जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती संभाव्य प्रश्नपत्रिका 2 बघत आहोत आणि या प्रश्नपत्रिकेमध्ये मी इतिहास प्लस भूगोलावरचे अतिशय महत्त्वाचे प्रश्न घेतलेले आहेत जे की मागील वर्षीच्या पोलीस भरतीला विचारलेले प्रश्न आहे आणि महत्त्वाचे प्रश्न विद्यार्थी मित्रांनो जे विचारलेले प्रश्न आहेत तेच प्रश्न मी या ठिकाणी घेतलेले आहेत। तर तुमच्यासाठी हे प्रश्न अतिशय महत्त्वपूर्ण ठरू शकतात। तर बघा, व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकनचं बटन प्रेस करा, म्हणजे जे मी तुम्हाला व्हिडिओ टाकतो ते तुम्हाला नोटिफिकेशन येणार। तर बघा, पहिला प्रश्न, दादाभाई नौरोजी हे खालीलपैकी कोणत्या वर्तमानपत्राचे संपादक होते? ठीक आहे, तर कोणत्या वर्तमानपत्राचे संपादक होते दादाभाई नौरोजी? तर बरोबर उत्तर काय आहे? ऑप्शन नंबर क, राष्ट्रगुप्तार। ओके, नेक्स्ट बघा, जालियनवाला बाग हत्याकांड कधी झाले? तर जालियनवाला बाग हत्याकांड कधी झाले? अमृतसरमध्ये झाले होते विद्यार्थी मित्रांनो। अमृतसर या ठिकाणी जालियनवाला बाग हत्याकांड झाले। केव्हा? तर 1919 मध्ये, फेब्रुवारी महिन्यामध्ये 1919 जालियनवाला बाग हत्याकांड झाले होते। का बरं झाले होते? तर 1919 मध्येच रोलेट कायदा झाला होता। रोलेट कायदा म्हणजे काय? तर काळा कायदासुद्धा त्याला आपण म्हणत होतो। काळा कायदा म्हणजे काय? तर इंग्रज कोणतीही म्हणजे आपला कोणताही गुन्हा नसताना तुरुंगामध्ये डांबत होते, त्याला आपण काळा कायदा म्हणतो। ठीक आहे, तर या काळ्या कायद्याला विरोध करण्यासाठी अमृतसर येथील जालियनवाला बाग येथे हजारो लोक जमले होते। तेव्हा जनरल डायर याने कोणतीही पूर्वसूचना न देता त्या जमावावर गोळीबार केला आणि त्या गोळीबारामध्ये हजारो लोक मारले गेले। ठीक आहे, त्यालाच आपण काय म्हणतो? जालियनवाला बाग हत्याकांड 1919 मध्ये झाला। नंतर 1917 मध्ये काय झालं? तर चंपारण्य सत्याग्रह, महत्त्वाचा विद्यार्थी मित्रांनो हे सुद्धा, चंपारण्य सत्याग्रह झाला। महात्मा गांधीजी साऊथ आफ्रिकेहून भारतामध्ये आल्यावर त्यांनी सर्वात आधी कोणता सत्याग्रह केला असा सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, तर तो आहे चंपारण्य सत्याग्रह। केव्हा? 1917 मध्ये। 1920 मध्ये सवनीय कायदेभंग झाला, सवनीय कायदेभंग। ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न बघा, भारतीय दंड संहिता म्हणजेच काय? इंडियन पिनल कोड कोणत्या वर्षापासून अंमलात आले? तर कोणत्या वर्षापासून अंमलात आले? ऑप्शन नंबर अ, 1862 पासून। त्यानंतरचा प्रश्न, गुलामगिरी हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले? तर कोणी लिहिले गुलामगिरी? ऑप्शन नंबर ब, महात्मा फुले यांनी लिहिले। अजून बघा, शेतकऱ्यांचे आसूड हा सुद्धा ग्रंथ महात्मा फुलेजी यांनी लिहिला, खूप महत्त्वाचा ग्रंथ आहे आणि याच्यावर सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेले आहे विद्यार्थी मित्रांनो। नेक्स्ट बघा, पाचवा प्रश्न आहे, लोकहितवादी कोणास म्हणतात? लोकहितवादी असे कोणाला म्हटले जाते? तर ऑप्शन नंबर क, गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी असे म्हणतात। त्यानंतरचा प्रश्न बघा, सहावा प्रश्न, खालीलपैकी कोणाचा समावेश काकोरी कटामध्ये नव्हता? तर कोणाचा समावेश नव्हता? ऑप्शन नंबर ब, भगतसिंग यांचा समावेश नव्हता। बघा, एका प्रश्नावरून तुमचे 2-3 प्रश्न कवर होत आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि हे सगळे प्रश्न पोलीस भरतीला विचारण्यात आलेले आहे, म्हणून हे महत्त्वाचे प्रश्न आहे। त्यानंतरचा प्रश्न बघा, सातवा, राष्ट्रीय सभेची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली? ठीक आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 1885 मध्ये याची स्थापना झाली होती। कोण केली होती? तर सर ए.यू. हुम यांच्या पुढाकाराने याची स्थापना झाली होती। आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन झाले होते मुंबई या ठिकाणी। ठीक आहे, 1885 मध्ये मुंबईमध्ये झाले होते, गोकुलदास तेजपाल संस्कृत विद्यालयामध्ये। त्याच्यानंतर दुसरे अधिवेशन झाले होते कोलकाता। बघा, पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर होमेशचंद्र बॅनर्जी, आणि दुसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते दादाभाई नौरोजी। ठीक आहे, ॲनी बेझंट ह्या 1917 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्ष होत्या, पहिल्या महिला अध्यक्ष। आणि 1929 मध्ये 1929 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये संपूर्ण स्वराज्याची मागणी घोषित झाली होती आणि त्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू। ठीक आहे, महत्त्वाचंच आहे विद्यार्थी मित्रांनो। त्यानंतरचा प्रश्न बघा, पानिपतचे तिसरे युद्ध कधी झाले? ठीक आहे, तर पानिपतचे तिसरे युद्ध कधी झाले? ऑप्शन नंबर अ, 1761 मध्ये। नेक्स्ट,
9वा प्रश्न आहे, वल्लभभाई पटेल यांना सरदार ही पदवी कोणी बहाल केली? महत्त्वाचा प्रश्न आहे. तर सरदार वल्लभभाई पटेल यांना सरदार ही पदवी कोणी बहाल केली? तर बघा ऑप्शन्स: अ दादाभाई नौरोजी, ब महात्मा गांधी, क सरोजिनी नायडू आणि ड बरडोली येथील लोकांनी. तर काय उत्तर असेल? ऑप्शन नंबर ड, बरडोली येथील लोकांनी त्यांना सरदार ही पदवी बहाल केली. केव्हा? 1928मध्ये बरडोलीचा सत्याग्रह झाला होता आणि तेव्हाच बरडोली येथील लोकांनी त्यांना सरदार ही पदवी बहाल केली. त्यानंतरचा प्रश्न आहे, आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली? ठीक आहे, तर पुणेमध्ये आर्य महिला समाजाची स्थापना झाली होती विद्यार्थी मित्रांनो. केव्हा? 1882मध्ये. 30 नोव्हेंबर 1882मध्ये कोणी केली होती? पंडिता रमाबाई यांनी. का बरं? कारण महिलांचा विकास व्हावा, उद्धार व्हावा या हेतूने हा त्याचा उद्देश होता. नेक्स्ट बघा 11वा प्रश्न. आता बघा भूगोलावरचे प्रश्न सुरुवात झालेली आहे. पहिला प्रश्न म्हणजेच 11वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये विधान परिषद नाही? मोस्ट IMP प्रश्न आहे, खूपदा एक्झाममध्ये विचारलेला प्रश्न आहे. तर कोणत्या राज्यामध्ये विधान परिषद नाही? बघा एकूण राज्यापैकी फक्त 6 राज्यामध्येच विधान परिषदा आहेत. कोणकोणते ते 6 राज्य आहे? तर पहिलं आहे कर्नाटक, नंतर आहे महाराष्ट्र, त्याच्यानंतर आहे बिहार, त्याच्यानंतर आहे उत्तर प्रदेश, नंतर आहे तेलंगणा. किती झालं? 1 2 3 4 5 आणि नंतर आहे आंध्र प्रदेश. ठीक आहे, काय? आंध्र प्रदेश AP. असे 6 राज्य आहे ज्याच्यामध्ये विधान परिषद आहेत. तर मग आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन नंबर अ राजस्थान या राज्यामध्ये विधान परिषद नाही. नेक्स्ट बघा 12वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये वनक्षेत्र कमी आहे? तर कोणत्या जिल्ह्यामध्ये वनक्षेत्र कमी आहे? तर आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, सोलापूर. गडचिरोलीमध्ये सर्वात जास्त वनक्षेत्र आहे महाराष्ट्रामध्ये. ठीक आहे, आणि ताडोबा गडचिरोलीमध्ये नाही, चंद्रपूर या ठिकाणी आहे, चंद्रपूर. नेक्स्ट बघा 13वा प्रश्न, नाथुला खिंड कोणत्या राज्यामध्ये आहे? ठीक आहे, नाथुला खिंड कोणत्या राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो? तर ऑप्शन नंबर ड, सिक्कीम या राज्यामध्ये. ओके. नेक्स्ट बघा 14वा प्रश्न आहे, बघा सन 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतामध्ये कितवा क्रमांक लागतो? महत्त्वाचा प्रश्न आहे, IMP क्वेश्चन्स आहे. बघा लोकसंख्येवर खूप प्रश्न विचारले जातात विद्यार्थी मित्रांनो. तर सन 2011च्या जनगणनेनुसार भारतामध्ये महाराष्ट्राचा लोकसंख्येच्या दृष्टीने कितवा क्रमांक लागतो विचारण्यात आला आहे. तर उत्तर आहे आपलं दुसरा. ठीक आहे, मग पहिला क्रमांक कोणत्या राज्याचा लागतो? तर उत्तर प्रदेश UPचा. ओके. नेक्स्ट बघा 15वा प्रश्न, सन 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा कोणता आहे? बघा सर्वात जास्त लोकसंख्या महाराष्ट्रामध्ये, सर्वात कमी लोकसंख्या विचारलं आहे. सर्वात कमी लोकसंख्या महाराष्ट्रामध्ये कुठे आहे? तर ऑप्शन अ वाशिम, सिंधुदुर्ग. ठीक आहे, ऑप्शन चुकलेले विद्यार्थी मित्रांनो. तर आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन नंबर ब, सिंधुदुर्ग या राज्यामध्ये सन 2011च्या जनगणनेनुसार या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी लोकसंख्या आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर सिंधुदुर्ग. आणि सर्वात जास्त 2011च्या जनगणनेनुसार तर ठाणे जिल्हा. ठीक आहे, आता ठाणे जिल्ह्याचं विभाजन झालं आहे, ठाणेमधून पालघर जिल्हा वेगळा झाला आहे. आणि आता जर विचारलं सर्वात जास्त लोकसंख्येचा जिल्हा कोणता? तर पुणे जिल्हा. ठीक आहे. नेक्स्ट बघा 16वा प्रश्न आहे, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते? ठीक आहे, हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे? तर ऑप्शन नंबर क, राजस्थान. ओके. नेक्स्ट त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतात नियमित पाऊस कोणत्या वाऱ्यांपासून पडतो? ठीक आहे, भारताला कोणत्या वाऱ्यापासून पाऊस मिळतो? तर ऑप्शन नंबर अ, नैऋत्य मोसमी वारे. ओके. त्यानंतरचा प्रश्न बघा 18वा प्रश्न आहे, खालीलपैकी पश्चिम वाहिनी नदी कोणती? ठीक आहे, तर पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे? तर 2 नद्या पश्चिम वाहिनी आहेत, तापी आणि नर्मदा.
ठीक आहे, तर आपलं उत्तर काय असेल ऑप्शन नंबर क नर्मदा. नेक्स्ट बघा, त्यानंतर 19वा प्रश्न आहे, महाराष्ट्रामध्ये अणुविद्युत प्रकल्प कुठे आहे? तर महाराष्ट्रामध्ये अणुविद्युत प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे? तर तारापूर या ठिकाणी. ठीक आहे, कुठे आहे? तारापूर. आणि तारापूर कुठे आहे? तर पालघर जिल्ह्यामध्ये. ओके. आणि शेवटचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शनल उत्तर काय आहे? सातारा जिल्हा. ओके. कृष्णा नदीचा उगम होतो महाबळेश्वर या ठिकाणी आणि सातारा जिल्ह्यामध्ये महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण आहे. ओके. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 10 महत्त्वाचे इतिहासावरचे आणि 10 महत्त्वाचे भूगोलावरचे प्रश्न कव्हर केले. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण मराठी ग्रामर बघूया पोलीस भरतीचं. ठीक आहे.